नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। बाहेर गेल्यानंतर मला जी पहिली गोष्ट खायला आवडते ती म्हणजे सिझलर आणि हीच रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। रेसिपीचं नाव आहे सिझलर, पण त्या सिझलरमध्ये पण खूप सारे एलिमेंट्स आहेत। आज आपण सगळे एलिमेंट्स बघूया। चालू करूया चिकन सिझलर बनवायला। तर हे जे चिकनचे ब्रेस्ट आहेत त्या घेऊन ह्याला आता आपण अशा चिरा मारून घेऊया, म्हणजे आपण ह्याला जे मॅरिनेट करणार आहोत ते छान अगदी आतपर्यंत जाईल आणि फ्लेवर छान येईल। चिकनला आता आपण या बोलमध्ये टाकलंय। आता मॅरिनेशनसाठी याच्यामध्ये टाकूया मीठ, कुटलेली काळी मिरी, माझ्याकडे हा वुस्टर सॉस आहे, हा रेडीमेड बाजारामध्ये मिळतो, आम्ही थोडासा याच्यामध्ये टाकून घेणार आहे। बारीक चिरलेली लसूण, थोडेसे चिली फ्लेक्स आणि माझ्याकडे ही फ्रेश ऑरिगॅनो आहे। ही एक प्रकारची हर्ब असते। जर तुम्हाला फ्रेश ऑरिगॅनो मिळाली नाही तर तुम्ही ड्राय ऑरिगॅनोचा पण वापर करू शकता, ती अगदी सहज बाजारामध्ये मिळून जाते। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण टाकल्यानंतर चिकनला व्यवस्थित या मॅरिनेशनमध्ये मिक्स करून घेऊया। चिकनला मॅरिनेट केल्यानंतर ह्याला साधारणपणे 30 ते 40 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आपण आपल्या भाज्या पण आता मॅरिनेट करून घेऊया। माझ्याकडे ही आहे पिवळी आणि हिरवी झुकिनी, ह्याला आपण असं तिरकं कापून घेतलंय। माझ्याकडे आहे बेबी कॉर्न, याला थोडंसं गरम पाण्यामध्ये ब्लांच करून घेतलंय साधारण 1 ते 2 मिनिटं आणि ह्याला पण तिरकं असं कापून घेतलंय, ते पण आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया। माझ्याकडे गाजर आहे, ह्याला पण आधी थोडंसं शिजवून घेतलंय। मशरूम्स, जर तुम्हाला मशरूम आवडत नसेल तर तुम्ही हे अवॉइड करू शकता। फायनली माझ्याकडे ही आहे ब्रॉकली, ब्रॉकलीला पण आधी थोडंसं शिजवून घ्यायला लागतं। आता ह्याच्यामध्ये टाकूया मीठ, बारीक चिरलेली लसूण, कुटलेली काळी मिरी आणि माझ्याकडे हे आहे ऑलिव्ह ऑइल, ते पण आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। याला व्यवस्थित मिक्स करूया। साधारणपणे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आपल्या भाज्या ह्या छान मॅरिनेट झाल्या आहेत, याला पण 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवले आणि पॅन पण छान गरम झालाय। थोडंसं कमी करूया गॅस आणि ह्या सगळ्या भाज्या टाकून घेऊया। या भाज्या टाकल्यानंतर गॅस परत मोठा करायचा आणि एकदा असं मिक्स करून भाज्या मिक्स केल्यानंतर ह्याला आपण साधारणपणे 4 ते 5 मिनिटं आता शिजवून घेऊया। 4 ते 5 मिनिटांनंतर आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत, ह्याला टाकून घेऊया ह्या बोलमध्ये। भाज्या बाजूला ठेवूया आणि हर्ब राईस बनवण्यासाठी ह्याच पॅनमध्ये गरम करूया ऑलिव्ह ऑइल, ह्याच्यामध्ये घालून घेऊया बारीक चिरलेली लसूण, चिली फ्लेक्स, जेवढ्या आपल्याकडे फ्रेश हर्ब्स आहेत त्या सगळ्या आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया। माझ्याकडे आहे ही कोथिंबीर, पार्सली, पुदिना आणि फ्रेश ऑरिगॅनो, ह्याला टाकून एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण हा जो शिजवलेला भात आहे तो टाकूया। शक्यतो बासमती तांदूळ वापरा भातासाठी। बासमती तांदळाचे दाणे हे शिजल्यानंतर छान असे लांब होतात आणि सुटे सुटे होतात। भात टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया मीठ आणि कुटलेली काळी मिरी आणि ह्याला अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भात व्यवस्थित मिक्स झाला की ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि ह्याला एकदा परत मिक्स करून साधारणपणे 2 ते 3 मिनिटं शिजवून देऊया। आपला भात आता शिजलाय, गॅस बंद करूया आणि आपलं जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते शिजवण्यासाठी एक ग्रिल पॅन गरम करून घेऊया। त्याच्यावर टाकायचे तेल, तेल छान गरम झालंय। आपण ही जी मॅरिनेट केलेली चिकन ब्रेस्ट आहे ती या ग्रिल पॅनवर ठेवूया। हे जे उरलेलं मॅरिनेशन आहे ते पण आपण ह्या आता चिकन ब्रेस्टवर लावून घेणार आहोत। चिकनची एक बाजू आपण साधारणपणे 2 मिनिटं शिजवून घेऊया, नंतर उलटून दुसरी बाजू पण आपण 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया।
तर असे छान ग्रिल मार्क्स आले की ह्याला आपण उलटूया आणि आता दुसरी बाजू पण आपण 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहोत. ही जी चिकन ब्रेस्ट आहे ती आपण ह्या पॅनमध्ये शिजवणार नाही आहोत. तर दोन्ही बाजूनी छान याला रंग आला की याला आपण एका ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करायचं आणि 180 डिग्री सेंटीग्रेड ओव्हनमध्ये साधारणपणे 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. आपलं चिकन हे दोन्ही बाजूनी छान शिजलेलं आहे. याला टाकूया या ॲल्युमिनियम फॉईलमध्ये आणि ॲल्युमिनियम फॉईलला असं बंद करून ह्याला ओव्हनमध्ये टाकून साधारणपणे 8 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया. आपलं चिकन आता ऑलमोस्ट शिजलेलं आहे. आपल्याला अजून एक गोष्ट जी आपल्या सिझलरमध्ये टाकायची ती म्हणजे फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे हे मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे. जर तुम्हाला बघायचं असेल की फ्रेंच फ्राईज कसे बनवले जातात तर तुम्ही मी बनवलेला व्हेज बर्गरचा व्हिडिओ बघा. तेल गरम आहे आणि हे जे फ्रेंच फ्राईज आहेत ते आपण डीप फ्रीझरमधून काढलेले ते डायरेक्ट आपण आता ह्या गरम तेलात टाकूया. फ्रेंच फ्राईज गरम तेलात टाकल्यानंतर ह्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. जर तुम्हाला फ्रेंच फ्राईज बनवत बसायचं नसेल तर मार्केटमध्ये ज्या रेडीमेड पटेटो वेजेस येतात त्या पण तुम्ही या सिझलरसाठी वापरू शकता. आपले फ्रेंच फ्राईज आता तयार झालेले आहेत. ह्याला आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे फ्रेंच फ्राईज कधीही झाकून ठेवू नका. फ्रेंच फ्राईजचं टेक्स्चर कसं असलं पाहिजे ते म्हणजे बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. जर तुम्ही झाकून ठेवलेत तर फ्रेंच फ्राईज गरम असल्यामुळे ते मऊ पडण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे फ्रेंच फ्राईजला तळल्यानंतर उघडच ठेवून द्या. आता दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेंच फ्राईज तळल्या गरम असतानाच त्याच्यावर मीठ टाकायचं म्हणजे ते सगळ्या फ्रेंच फ्राईजला छान लागतं. आपले फ्रेंच फ्राईज तयार आहेत. भाज्या आणि भात दोन्ही तयार आहेत. आता आपण आपलं चिकन शिजले का ते बघूया. आपलं जे चिकन आहे ते शिजलेलं आहे आणि आपण चिकनला मीठ लावल्यामुळे त्याला पाणी पण सुटले. आता काय करायचं आहे जे चिकनच्या ब्रेस्ट आहेत त्याला आता आपण काढून घेऊया आणि हे जे पाणी आहे ते आपण एका बोलमध्ये गाळून घेऊया. आपले सिझलरचे सगळे एलिमेंट्स तयार आहेत. आता ह्याचा जो ब्राऊन सॉस आहे तो आपण बनवून घेऊया. त्याच्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये हे बटर गरम करून घेऊया आणि बटर चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला शिजवणार आहोत. आपलं जे बटर आहे ते छान ब्राऊन झालंय. याच्यामध्ये टाकूया मैदा आणि यालाही छान परतून घेऊया. हा मैदा जर छान परतला गेला की ह्याच्यामध्ये हे जे आपण चिकनचं पाणी गाळून घेतलंय ते टाकूया आणि याला व्यवस्थित मिक्स करूया. आपले सिझलरचे सगळे एलिमेंट्स तयार आहेत. आता ह्याला आपण सिझलर प्लेटवर ठेवूया. चिकन कापायच्या आधी आपण एक बटर, मीठ आणि पाण्याचं मिश्रण बनवून घेणार आहोत जे आपण आपल्या सिझलर प्लेटवर टाकणार आहोत. बटरमध्ये टाकूया थोडंसं मीठ आणि पाणी आणि ह्याला मिक्स करून घेऊया. आपलं मीठ, पाणी आणि बटरचं मिश्रण तयार आहे. आता हे जे आपण चिकन ग्रिल केलं होतं त्याला कापून घेऊया. आपले सिझलरचे सगळे एलिमेंट तयार आहेत. सिझलर प्लेटसुद्धा गरम आहे. आता या गॅसवरती सिझलर प्लेट ठेवून ह्याच्यावर हे ठेवून घेऊया कोबीची पानं. ह्याला थोडंसं आपण बॉईल करून काढलेलं आहे म्हणजे ती थोडी नरम होतात. कोबीच्या पानानंतर हे जे स्लाइस केलेलं चिकन आहे ते ठेवून घेऊया एका बाजूला. आपला हा जो हर्ब राईस आहे तो आपण एका बाजूला ठेवूया. चिकनच्या दुसऱ्या बाजूला ठेवूया ह्या टॉस्ड व्हेजिटेबल्स आणि सगळ्यात शेवटी हे फ्रेंच फ्राईज. गॅस थोडासा मोठा करूया आणि हे जे आपलं चिकन आहे त्याच्यावरती हा जो आपण ब्राऊन सॉस बनवलाय तो टाकून घेऊया. आणि आता फायनली हे जे बटर आणि मिठाचं मिश्रण आहे ते आपण बाजूने सोडूया. आपलं सिझलर तयार आहे. ह्याला आपण प्लेटवर ठेवूया. अजिबात वाट बघायची नाहीये. गरमागरम सिझलर सर्व करायचं आहे. माझी आवडती रेसिपी ही आहेच आणि जर तुमची पण असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.